नमस्कार, मी अश्विनी. अश्वी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये छोट्या मुलांच्या डब्यांसाठी आपण भाजी बनवत आहोत. ती म्हणजे दोडक्याची भाजी. अगदी मस्त होते आणि 10 ते 15 मिनिटात होते. चला तर मग दोडक्याची भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला दोडक्याची भाजी बनवायची आहे. त्यासाठी मी 2 दोडके घेतलेले, म्हणजे 300 ग्रॅम दोडके घेतलेले आहे. आणि मस्त अशी आपल्याला साल काढून घ्यायची दोडक्याची. स्वच्छ धुवून घेतलेली आहे. पूर्ण साल अशी या पद्धतीने काढून घ्यायची आहे आपल्याला. दोडक्याची साल आपण काढून घेतलेली या पद्धतीने. आता मागचे पुढचे आपण हे जे मागचे पुढचे देठ असतात ते काढून घेणार आहोत या पद्धतीने. दोन्हीचे देठ काढून घेते. छोटे छोटे पीस आपल्याला करून घ्यायचे या पद्धतीने. आपल्याला भरून करायचा आहे दोडका, त्यासाठी आपल्याला असे पीस करून घ्यायचे आणि मधून एक काप टाकून घ्यायचा आहे या पद्धतीने. सर्व दोडके याच पद्धतीने मी कट करून घेणार आहे. करून घेतलेले या पद्धतीने मस्त असे मधून काप टाकून घेतलेले आपण छान असे पीस करून घेतलेले पाण्यात घालून घेत आहे मी आता. दोडके आपण पाण्यात घालून घेतलेले. त्याच्यासाठी मसाला आपण 1 वाटी खोबरे घेतलेले, अर्धी वाटी शेंगदाणा घेतलेला आहे, 5-6 लसूण पाकळ्या आणि सुके मसाल्यामध्ये इथे घेतलेले साठवणीचा जो वर्षभराचा मसाला असतो तो घेतलेला आहे. तिखट तुमच्या हिशोबाने. आणि 1 ते 1.5 चमचा धना पावडर, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, अर्धी चमचाभर हळद घेतलेली आहे. आता आपण प्रथम शेंगदाणे आणि खोबरं छान भाजून घेऊया. शेंगदाणे आणि खोबरं थंड झालेलं आहे, त्यातच आपण घालून घेणार आहोत लसूण, थोडस जिरं आणि जे सुके मसाले आपण घेतलेले आहे ते सुद्धा घालून घेणार आहोत. अबडधोबड असं आपल्याला बारीक करायचं आहे. अगदी पावडर अशी करायची नाही आपल्याला. या पद्धतीने आपण बारीक करून घेतलेले बघत असाल. जास्त बारीकही नाही, जास्त जाडी नाही, मीडियम साईज मध्ये आपण बारीक करून घेतलेले. आता मस्त आपण दोडक्यामध्ये भरून घेणार आहोत. दोडके आपण एका पाण्याने धुवून घेतलेले आहे. अगदी जास्त वेळ नाही, थोड्या वेळ ठेवून आणि पाणी काढून टाकलेले. आता त्यामध्ये आपण मसाला या पद्धतीने भरून घेणार आहोत. मस्त असं दाबून दाबून आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे. या पद्धतीने सर्व दोडक्यांमध्ये मसाला भरून घेणार आहोत आपण. दोडक्यांमध्ये आपण मस्त मसाला भरून घेतलेला आहे. आता आपण एका साईडला तेलही तापायला ठेवलेलं आहे. कढईमधलं तेलही छान गरम झालेले आहे. आता आपण सर्व दोडके एक एक सोडून घेऊया. या पद्धतीने परतून घ्यायचे आहे दोडके. आपण सर्व दोडके घालून घेतलेले आहेत तेलामध्ये, छान परतून घेऊया. अगदी 1-1.5 मिनिट आपल्याला तेलात परतून घ्यायचे आहेत दोडके. 1.5 मिनिट आपले दोडके छान परतलेले आहे. आता आपण जो उरलेला मसाला होता तो घालून घेणार आहोत. सर्व मसाला आपल्याला घालून घ्यायचा आहे. सर्व मसाला घालून घेतलेला आहे. मस्त पुन्हा एकदा 1-1.5 मिनिट परतून घेणार आहोत आपण मसाल्याबरोबर. 1-1.5 मिनिटाच्या नंतर आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे. शिजायला पाणी घालून घेतलेलं आहे, गरम पाणी घातलेलं आहे. आणि तुम्हाला रस्सा किती पाहिजे किंवा लपथपीत बनवायचं असेल त्या हिशोबानेच पाणी घालायचं आहे. मी 1 ग्लास पाणी घालणार आहे, कारण मला थोडासा रस्सा पाहिजे आहे त्यासाठी. 1 ग्लास गरम पाणी घालून घेतलेलं आहे. आता मस्त एक 8 ते 10 मिनिटं आपली दोडकीची भाजी जी आहे होऊन जाते. पटकन शिजतात दोडके परतून घेतल्याच्या नंतर. 10 मिनिटानंतर आपण बघूया. बघत असाल तर 7 ते 8 मिनिट झालेले आहे. आपली भाजी मस्त अशी शिजलेली आहे, म्हणजे दोडके जे आहे ते मस्त शिजलेले आहे. अतिशय सुंदर अशी आपली भाजी दिसत आहे. खूप छान अशी झालेली आहे. टेस्टी सुद्धा तेवढीच झालेली आहे. बघत असाल तर अगदी झटपट अशी आपली भाजी होती. 10 ते 15 मिनिटातच आपली भाजी तयार होते. मुलांच्या डब्यासाठी, मिस्टरांच्या डब्यासाठी, कुठल्याही डब्यासाठी मस्त अशी भाजी, म्हणजे जास्त सुकीही नाही, जास्त पातळही नाही, लपटपीत अशी आपली भाजी तयार झालेली आहे. आणि आजची रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.